आपणा सगळ्यांना माहीत असेल की गेल्या काही वर्षामध्ये भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी माझ्यावरती जे खोटे आरोप केले होते साई रिसॉर्टच्या संदर्भात, आणि मी त्या दिवसापासून सांगत होतो की साई रिसॉर्टशी माझा कुठलाही संबंध नाही. मी साई रिसॉर्टची जमीन विकलेली होती आणि त्याचा माझा कुठलाही संबंध नाही. आणि या संदर्भात किरीट सोमय्या यांनी वारेमाप आरोप माझ्यावर केले होते, खोटे आरोप केले होते. त्यांनी लोकायुक्त राज्यपालांकडे माझी तक्रार केली होती. राज्यपालांनी लोकायुक्तांना निर्देश दिले होते आणि लोकायुक्तांच्या समोर जी सुनावणी झाली त्या लोकायुक्तांच्या सुनावणीचा काल निर्णय आलेला आहे आणि लोकायुक्तांनी त्याची जी याचिका होती ती फेटाळून लावलेली आहे. लोकायुक्ताने स्पष्ट सांगितलेलं आहे की अनिल परब यांचा या रिसॉर्टशी काही संबंध नाही. हे रिसॉर्ट सदानंद कदम यांचा आहे. सदानंद कदम हे लोकसेवकाच्या व्याख्येत बसत नाहीत. त्याचबरोबर जी मागणी, वेगवेगळ्या प्रकारच्या मागणी लोकायुक्तांकडे किरीट सोमय्या यांनी केली होती की आपण सगळी या प्रकरणाची चौकशी करावी, वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यासाठी आदेश द्यावेत, ह्या सगळ्या गोष्टी लोकायुक्तांनी फेटाळून लावलेल्या आहेत. त्याचं हे जजमेंट काल आलेलं आहे. म्हणजे मी जे सुरुवातीपासून म्हणत होतो की माझ्यावरचे सगळे आरोप हे राजकीय द्वेषापोटी केले जातात, तत्कालीन सरकारला बदनाम करण्यासाठी केले जातात आणि हे आदेश सगळे देण्याचं काम ज्या यंत्रणेने केलं होतं ही यंत्रणा देखील सगळी चुकीच्या मार्गाने अशा प्रकारचे आदेश देते आहे. हे या लोकायुक्तांच्या आदेशाने आज सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे मी किरीट सोमय्या यांच्यावरती जो 100 कोटीच्या मानहानीचा दावा केला होता त्याला सांगितलं होतं एक तर तुम्हाला नाक घासून माफी मागावी लागेल किंवा 100 कोटी रुपये मला द्यावे लागतील. मी पुन्हा एकदा हायकोर्टात जाणार आहे की आपल्याला माहिती आहे की याच्या अगोदर एनजीटीने देखील माझ्या विरोधातलं पिटिशन फेटाळून लावलं होतं. आज लोकायुक्तांनी देखील हे पिटिशन फेटाळून लावलेलं आहे. प्रकरण फक्त आता हायकोर्टात एक बाकी आहे, त्याच्यात देखील मला इंटरियम स्टे मिळालेला आहे. त्यामुळे किरीट सोमय्या यांच्यावरचा दावा हा माझा अतिशय घट्ट आणि मजबूत होतोय आणि तो दावा पुन्हा एकदा मी न्यायालयाकडे जाईन आणि न्यायालयाला सांगीन की या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण किरीट सोमय्या यांना योग्य ती शिक्षा द्यावी. लोकायुक्तांनी नेमकं काय काय म्हटलेलं आहे? लोकायुक्तांनी म्हटलेलं आहे की त्यांच्याकडे जी चौकशी करण्यासाठी याचिका केली गेली होती ही चौकशी करण्याची गरज आम्हाला नाही, कारण वेगवेगळ्या अथॉरिटीजने त्याची चौकशी केलेली आहे. त्याच्यामुळे आम्ही त्याची चौकशी करू शकत नाही. दुसरा तरी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो त्यांनी म्हटलेला आहे तो असा आहे त्यांनी एक पॅराग्राफ असा म्हटला आहे, फ्रॉम द अफोरसेड फॅक्ट इट इज apparent that the complainant after filing the complaint before me has also filed several complaints before the other authorities in respect of the same subject matter as pending before me. The complainant therefore in my view is not maintainable in view of the specific provision laid down under section 8(1)(b) and section 10(4)(c) of the Maharashtra Lokayukta and Upayukta Act 1971. आणि एक पॅराग्राफ त्यांनी म्हटलेला आहे, the complaint even otherwise is not maintainable because Shri Sadanand Kadam is the owner of the said property since he has purchased it by registered conveyance in 2020 and therefore he is not a public servant within the meaning of the section 2K of Maharashtra Lokayukta
अँड उपायुक्त ऍक्ट 1971. त्यामुळे लोकायुक्ताने अतिशय स्पष्ट म्हटलेलं आहे की व्हेरियस अथॉरिटीकडे कंप्लेंट झालेल्या होत्या, त्याची सगळी चौकशी झालेली आहे. म्हणजे ज्या एनजीटीकडे गेली होती, एनजीटीने ते पिटिशन फेटाळून लावलं. सीआरझेड कडे होती, त्या प्रकरण कोर्टामध्ये सीआरझेडला त्याला स्टे मिळालेला आहे. माझ्यावरती जे आरोप केलेले आहेत त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा गुन्हा सिद्ध झालेला नाही. ईडीने माझी चौकशी केली. ईडीच्या चार्जशीट जी सदानंद कदम यांची फाईल केली त्याच्यामध्ये माझ्याबद्दल कुठलाही उल्लेख नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करता माझा ह्याचा रिसॉर्टशी काही संबंध नाही हे लोकायुक्तांनी अधोरेखित केलंय एका बाजूने. दुसऱ्या बाजूने त्यांनी असं म्हटलेलं आहे की सदानंद कदम हे ओनर असल्यामुळे ते लोकायुक्तांच्या व्याख्येत बसतच नाहीत, लोकसेवक याच्या, आणि त्यामुळे ह्या पिटिशनला काही अर्थ नाही. त्यामुळे किरीट सोमय्या पुन्हा एकदा तोंडावर आपटलेले आहेत. आजची ही जी ऑर्डर आहे ह्याचा तुमची केस स्ट्रेंथन करण्याच्या दृष्टीने किती उपयोग होणार आहे? एक तर ईडीची चौकशी अजूनही चालूच आहे, रिसॉर्ट ताब्यात घेतलेला आहे, त्याच्यातही तुमचं नाव अजून पूर्णपणे त्यांनी हे नाही डिसमिस नाही केलेलं आहे. तर अशा प्रकारच्या ज्या वेगवेगळ्या फोरावरच्या ज्या ऑर्डर्स आहेत त्याचा आता तुम्हाला किती फायदा होईल? मी सुरुवातीपासून हे सांगतोय की मी कुठलंही चुकीचं काम केलेलं नाही आणि त्याची योग्य चौकशी होऊन मला निर्दोष मी आहे हे सिद्ध होईल. फक्त अडचण अशी आहे की या दरम्यान माझी झालेल्या बदनामीचं काय? या दरम्यान जी माझी बदनामी केली गेली की अनिल परब यांचा काळा पैसा याच्यामध्ये वापरला गेलाय, अनिल परब यांनी भ्रष्टाचार केलाय, हे जे काय आरोप माझ्यावरती केलेत याला उत्तर कोण देणार आणि माझी बदनामी कोण भरून देणार? बदनामी करणं फार सोपं असतं आणि म्हणून किरीट सोमय्या यांनी माझी माफी मागितलीच पाहिजे किंवा मला 100 कोटी रुपये दिलेच पाहिजे अशी मागणी मी पुन्हा हायकोर्टाकडनं करणार आहे. कारण वेगवेगळ्या फोरमवरती जिथे जिथे चौकशी, मी सुरुवातीपासून सांगतोय की मी किरीट सोमय्याला उत्तर द्यायला बांधील नाही. मी उत्तर देईन ज्या अथॉरिटीज मला प्रश्न विचारतील, ज्या अथॉरिटीज मला ज्यांच्याकडे माझे प्रश्न आहेत त्या सगळ्या अथॉरिटीज एक 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 करत मला त्याच्यामध्ये क्लीन चिट देत आहेत. आणि अशा वेळेला किरीट सोमय्या हे जे माझ्यावरती आरोप करत होते ते आरोप करून आता त्यांचे जे काही कपडे उतरायचे ते उतरलेत, पण माझ्या बदनामीचं काय? माझी जी बदनामी झाली गेले कित्येक वर्षामध्ये, मी मंत्री असताना माझी बदनामी झाली. मी त्यानंतर वर्ष दीड वर्ष या सगळ्या यंत्रणांना सामोरा गेलो, माझ्या कुटुंबाला त्याचा नाहक त्रास झाला. अशा प्रकारे राजकीय द्वेषापोटी जे आरोप केले जातात त्याच्यामुळे एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं आणि म्हणून याला कुठेतरी चाप बसायला पाहिजे. हे आता हळूहळू सिद्ध होतंय. परंतु माझी राजकीय बदनामीचं काय? मला जी काही वर्ष दीड वर्ष जो मानसिक त्रास झाला याची जबाबदारी आता कोण घेणार? किरीट सोमय्या यांनी केलेले जे आरोप होते त्या आरोपांच्या आधारित ईडी आणि त्यांनी इतर संस्थांनी तुमची चौकशी केली होती, ते ईडीच्या विरोधात आता काय करणार आहे? नाही, त्यांची पण चौकशी पूर्ण होऊ देत ना, सगळं पूर्ण होऊ देत. याचा एकदा सगळा सोक्षमोक्ष झाला. मी पुन्हा इलेक्शन कोर्टाकडे तर मी गेलेलोच आहे. पुन्हा आता मी अर्ज करीन की या सगळ्या एनजीटीवरती मुळात माझ्यावर आरोप काय होता? मुळात त्या पिटिशन कशाचं होतं की त्या रिसॉर्टचं पाणी समुद्रात जातं, इथपर्यंतच मर्यादित आरोप होता तो. त्याच्यावरती पोल्युशन कंट्रोल बोर्डाने स्वतःचं मत दिलं की रिसॉर्ट चालू नसल्यामुळे पाणी जात नाही. दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या बाबतीमध्ये पोलिसांनी रिपोर्ट दिला, त्याच्या बाबतीत ईडीचे अधिकारी गेली, त्यांनी घेतला. परंतु त्या माध्यमातून वेगवेगळ्या चौकशी आणखीन पूर्णपणे अगदी माझ्या स्वतःच्या बिझनेसपर्यंत जाऊन सगळी चौकशी झाली. हे सगळं जे काय माझं व्यक्ती स्वातंत्र्य आहे ते उद्ध्वस्त करून टाकलं. आता या सगळ्या गोष्टीतनं ज्या वेळेला माझी मुक्तता होते त्यावेळेला माझं झालेलं नुकसान कोण भरून देणार? केलेला आहे त्यांनी आजही एका मुलुंड कोविड घोटाळा प्रकरणात मी आणखी महाविकास आघाडीच्या लोकांची जी ते पितळ आहे ते उघडं करेन असं ते म्हणाले. बघा, किरीट सोमय्याला नैतिक अधिकार कुठलाच नाही. त्याची जी काही कृत्य आता बाहेर आलेली आहेत, अजून काही येतील, त्याच्यामुळे त्याने नैतिक अधिकार त्याने गमावलेला आहे कोणावरही आरोप करायचा. आणि आपण बघताय की जे आरोप केलेले आहेत त्या आरोपामध्ये किती तथ्यता आहे हे लोकायुक्तांनी आता सिद्ध करून दिलेलं आहे. त्यामुळे अशा प्रकारे वेगवेगळ्या फोरमवरती जे आरोप केले जात आहेत
त्याच्यावरती त्याला सगळ्या यंत्रणा, ज्या तपास यंत्रणा आहेत, या तपास यंत्रणांकडनं जो गेलेला साक्षी पुरावे आहेत, या पुराव्यामध्ये काही तथ्य नाही असं कोर्ट म्हणते. आता सर, तुम्ही आता legal notice पाठवणार का? तुमच्या घरच्यांना सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये ओढण्यात आलेलं होतं. तुम्ही अधिवेशनामध्ये सांगितलं की तुमच्या मुलीला देखील या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांकडनं चौकशी करण्यात आली, 4 तास त्यांना बसवण्यात आलं. घरच्यांना कुठेतरी मानसिक त्रास झालेला आहे. नक्कीच घरच्यांना मानसिक त्रास होतो. हा मानसिक त्रास आता माझा भरून कोण देणार, हा माझा साधा प्रश्न आहे. ज्या वेळेला कुटुंबाला त्रास होतो, मी राजकारणात आहे, मला त्रास माझा राजकीय भाग समजून मी एक वेळ सहन करीन, परंतु माझ्या कुटुंबाने कुठलाही गुन्हा केलेला नसताना त्यांना ज्या प्रकारे मानसिक त्रास झालेला आहे, हा त्रास किरीट सोमय्या भरून कसा देणार. किरीट सोमय्यांना तुम्ही लिगल नोटीस पाठवणार? मी तर कायदेशीर ज्या ज्या गोष्टी करायच्या त्या करणारच आहे. त्याच्या बाबतीत कुठलाही वाद नाही, कारण मी देखील ही लढाई अशी सोडणार नाही. हिंदी में कहिए। जितिन अनिल जी, आपके संदर्भ में एक लोकायुक्त में मामला चल रहा था, क्या आदेश दिया लोकायुक्त ने, वो बताइए। लोकायुक्त ने, किरीट सोमय्या ने जो लोकायुक्त के पास में मेरी कंप्लेंट की थी, उन्होंने राज्यपाल के पास की थी, राज्यपाल ने लोकायुक्त के पास भेजी थी. उसकी पूरी जांच होने के बाद में लोकायुक्त ने यह निर्णय दिया है कि ये जो मामला है अलग अलग स्तरों पे चल रहा है और अलग अलग स्तरों पे इसका निर्णय हो रहा है, इसलिए ये मेरे सामने मेंटेनेबल नहीं है, इसलिए उसको खारिज कर दिया है. उसके साथ में उन्होंने ये भी कहा है कि ये जो मामला है इसमें इस रिसोर्ट के ओनर ये साधारण कदम है, इसलिए साधारण कदम जो डेफिनेशन लोकायुक्त के फ्रेम में बैठती है उसमें नहीं बैठने के वजह से ये पिटीशन हम डिसमिस कर रहे हैं. इसके साथ ही इस पूरे प्रक्रिया के दौरान आपके परिवार को काफी मानसिक स्थिति का तकलीफ सामना करना पड़ा, तो आप किस तरह से इस पूरे मामले को आप आगे लेके जाएंगे? मैंने किरीट सोमय्या के खिलाफ हाईकोर्ट में मामला दर्ज किया है डिफर्मेशन का. उसमें मैंने 100 करोड़ रुपए या किरीट सोमय्या ने मेरी माफी मांगनी चाहिए ऐसे मैंने मांग की थी. किरीट सोमय्या को देनी होगी क्योंकि एनजीटी ने उसके खिलाफ निर्णय दिया था. आज लोकायुक्त ने उनके खिलाफ निर्णय दिया है. हाईकोर्ट में जो मामला चल रहा है उसमें मुझे प्रोटेक्शन मिला हुआ है. तो ये जो स्तर पे चला है वहां पर मेरे बाजू से ये निर्णय आ रहा है और किरीट सोमय्या को उसके इस जो मेरे ऊपर जो आरोप किए थे, जो 2 साल से मेरे फैमिली को तकलीफ हुई है, इसका मैं आज आपके सामने सवाल कर रहा हूं. जो मुझे बदनाम किया गया, जिस तरह से मुझे डिफेम किया गया, उसका हर्जाना कौन देगा? क्योंकि जो मेरे फैमिली को तकलीफ हो गई, मुझे तकलीफ हो गई, मेरी बदनामी हो गई, इस बदनामी को किस तरह से अब इसको किस तरह से दुरुस्त किया जा सकता है, ये मेरी आज आपके सामने मांग है. और इसलिए ऐसे किरीट सोमय्या जो लगातार झूठे आरोप करते जा रहे, आरोप कर देना और छोड़ देना, अभी हर जगह पे वो आरोप करते हैं, उसका आगे कुछ होता नहीं है. और ऐसे मामलों को लोगों ने देखिए सीरियस नहीं लेना चाहिए. इसलिए मैं आपके जरिए लोगों से भी ये अपील करता हूं कि कोर्ट में जाने के बाद में ये मामले खारिज किए जाते हैं, लेकिन उस वक्त उस आदमी की बदनामी होती है. किरीट सोमय्या जिस तरह से प्रेस कॉन्फ्रेंस लेके बताते हैं कि ये मामला सब ऐसे है जैसे वही मीडिया ट्रायल चलाते हैं, कोर्ट वही चलाते हैं, तो मुझे ऐसे लगता है लोगों को भी ऐसे चीजों को सीरियसली लेना नहीं चाहिए. ये चूंकि ये मामला अभी ईडी में भी चल रहा है, तो ऐसे में लोकायुक्त की इस आदेश का आपको लीगली कितना बेनिफिट मिलेगा? मुझे जरूर फायदा होगा क्योंकि लोकायुक्त ने जो ऑब्जर्वेशन किए है वो ईडी के लोग भी पढ़ेंगे, क्योंकि ईडी में ऑलरेडी जो एक चार्जशीट फाइल हो गई है उसमें मेरा कहीं पर जिक्र नहीं है. उसकी इन्वेस्टिगेशन चल रही है. मैं बार बार ईडी के ऑफिस में जाके आ चुका हूं. जो सवाल उन्होंने मुझे पूछे हैं मैंने उनके जवाब दिए हैं. आगे भी पूछेंगे तो मैं उनका जवाब दूंगा. लेकिन मुझे ऐसे लगता है कि मैं पहले दिन से ये कह रहा था कि इस मामले में मेरा कोई संबंध नहीं है, फिर भी जानबूझ के 2 सालों से ये मामला मेरी बदनामी के लिए चल रहा था, वो अभी कहीं ना कहीं रुकना चाहिए. कौन कौन सी अथॉरिटी से राहत मिली आपको इसी केस में? मुझे एनजीटी से राहत मिली है, मुझे आज लोकायुक्त से राहत मिली है, मुझे नीचे के कोर्ट से सेशन कोर्ट से राहत मिली है. सेशन कोर्ट में तो मामला ही खारिज हो चुका है. जो प्रेडिकेटेड ऑफेंस था कि समुद्र के पानी में रिसोर्ट का पानी जाता है, वो तो ट्रायल कोर्ट में ही खारिज हो गया है. तो प्रेडिकेटेड ऑफेंस ही क्लोज हो गया है. अब ये प्रेडिकेटेड ऑफेंस जब क्लोज होता है तो ईडी के सामने कोई मैटर रहता नहीं है. अब उसके बाद में पुलिस ने और 2 मेरे ऊपर एफआईआर लॉन्च किए हुए हैं, वो भी खारिज हो. स्क्वैश करने के लिए मैं हाईकोर्ट में गया हूं. हाईकोर्ट में उसकी सुनवाई चल रही है.
हाईकोर्ट ने मुझे इंटरियम प्रोटेक्शन दे चुके। मानसून सत्र में आपने भी किरीट सोमैया के खिलाफ कुछ मुद्दे उठाए थे और इन्वेस्टिगेशन की मांग की थी, उसका स्टेटस क्या है? क्योंकि एक वीडियो क्लिप वायरल हुई थी जिसको लेकर आपने बड़ा हंगामा किया था। नहीं, वो तो जो टीवी चैनल पे वीडियो क्लिप रिलीज हो गई थी, मैंने मांग की थी कि इसकी जांच की जाए, ये वीडियो क्लिप सच है झूठ है ये बताया जाए, और अभी तक पुलिस ने उसका कोई रिपोर्ट लाया नहीं है। हमारी मांग यही है कि कौन है वो महिला जिसके साथ ये अन्याय हुआ है, किरीट सोमैया का असली चेहरा बाहर आना चाहिए, ये मेरी मांग है। त्यानंतरही किरीट सोमय्या सातत्यानं ठाकरे गटातल्या इतर नेत्यांवरती आरोप करतात। किशोरीताई पेडणेकर असतील, तुम्ही असं निर्लज्ज माणूस आहे, निर्लज्जम सदा सुखम। ज्या वेळेला अशा प्रकारे त्याचं उत्तर द्यावं ना, त्याने त्याची जी क्लिप आली आहे त्याच्याबद्दल त्याने उत्तर द्यावं ना। सर इसके महाराष्ट्राच्या राजकारणाला राजकारणाला सांस्कृतिक वारसा आहे, पण आता तो डायरेक्ट पर्सनल अटॅकवर येऊन झालेला आहे असं तुम्हाला म्हणायचं का? हे तर तुम्ही आता लोकांनी ठरवायला पाहिजे आणि तुम्ही लोकांनी याला व्यवस्थित, कारण तुम्ही देखील एक चौथा स्तंभ आहात, तर याच्या बाबतीतलं धोरण तुम्ही देखील ठरवलं पाहिजे की वैयक्तिक पातळीवरची टीका कोणाची असेल, कुटुंबावरची टीका असेल तर त्याला किती प्रसिद्धी द्यावी। ट्रायल देखील केलं गेलं तुमच्या विरोधात। लोकायुक्तांनी तुम्हाला क्लीन चिट दिली असेल, प्रत्येक यंत्रणा आता क्लीन चिट देत आहेत, परंतु महाविकास आघाडीच्या वेळेस जे विस्थापित होणारे जे कामगार होते त्यांना खिचडी देण्याचं जे कंत्राट आहे ते सरकारने दिलेलं होतं एका कंत्राटदाराला 9 कोटी रुपयांचं। आता त्याची देखील चौकशी केली जाणार आहे। महाविकास आघाडीमधल्या प्रत्येक कामांची चौकशी सरकार करते। नाही, माझं म्हणणं आहे, मी त्या दिवशी देखील आपण सभागृहात ऐकलं होतं, माझं म्हणणं आहे सगळ्यांची चौकशी व्हावी, फक्त 2 वर्षाची 2.5 वर्षाची। आमच्या बरोबर भारतीय जनता पक्ष 25 वर्ष सरकारमध्ये आहे महानगरपालिकेत, या सगळ्या कामांची चौकशी होऊन जाऊ देत। आणि हे जे प्रशासकीय घोटाळे मी मागच्या अधिवेशनात मांडले त्याची देखील चौकशी झाली पाहिजे। ठराविक फक्त मुद्द्यांची चौकशी करायची, म्हणजे आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून, असं होऊन चालणार नाही। प्रत्येक गोष्टीची चौकशी झाली पाहिजे। जर कोणी गुन्हेगार असेल, कोणी दोषी असेल तर त्याला शिक्षा झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे। आणि जे घोटाळे करणारे जर भारतीय जनता पक्षात गेले तर त्यांची फाईल बंद केली जाते। आणि इससे पूरी प्रक्रिया के दौरान एक चीज देखी गई की किरीट सोमैया मार्गावर जे खड्डे पडले त्यासाठी रायगड पत्रकारांकडनं बोंबा मारायचं आंदोलन केलं जाणार आहे। कुठेतरी भाजपकडनं फक्त एकाच ठिकाणी म्हणजे जे ऍक्च्युअली खड्डे किंवा असे मुद्दे आहेत ते टाळून वेगवेगळ्या ठिकाणी लक्ष केंद्रित केलं जातं असं वाटतं। बघा, मुंबई गोवा मार्गाची रस्त्याची चाळण झालेली आहे। गेले कित्येक वर्ष आम्ही या बाबतीमध्ये आरडाओरडा करतोय। विधानसभेत हा प्रश्न मला वाटतं की प्रत्येक विधानसभेत असं कुठलंही अधिवेशन नाही की ज्याच्यात हा विषय चर्चेला आला नाही। गडकरी साहेब हे अतिशय मोठे नेते आहेत। खरं म्हणजे गडकरी साहेबांच्या शब्दावरती पण विश्वास ठेवून आम्ही वाट बघितली होती। दुर्दैवाने मला असं वाटतं त्यांना अपयश आलेलं आहे, पण ते काम करणारे नेते आहेत। त्यांनी एखादी गोष्ट सांगितली तर होते। आजपर्यंत त्यांनी देशामध्ये बरंच चांगलं काम केलेलं आहे, परंतु दुर्दैवाने मुंबई गोवा मार्गचा जो एक पर्टिक्युलर पट्टा आहे हा एवढा अजून कंट्रोलमध्ये येत नाहीये। त्याला अजूनही खड्ड्यांची चाळण झालेली आहे, गणपती तोंडावर आहेत। आत्ता काही होईल असं मला वाटत नाही। किमान त्याची डागडुजी करून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा मिळावा एवढीच आत्ता अपेक्षा आहे। 7 दिवसांपासून बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप हा सुरू होता। खरं तर बेस्टने 6 कंत्राटी कंपन्यांना संपूर्ण कंत्राट दिलेलं होतं। जवळपास 4000हून अधिक कर्मचारी संपावरती होते। आज त्यांचा संप मिटलेला आहे। सरकारने मध्यस्थी केली। काल ते काही प्रतिनिधी आहेत त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। खरं तर 7 दिवस खूप वेळ गेला। 20 लाख मुंबईकर एसटीचा संप 5.5 महिने चालवला। सरकार पुरस्कृत संप होता। गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत हे त्यांच्या समर्थनार्थ उतरले होते। ह्या कामगारांच्या वतीने कोणी उतरलं नाही। शेवटी नाईलाज असतो, कामगारांना स्वतः जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटावं लागलं। हा प्रश्न पहिल्या दिवशी देखील सुटू शकला असता, परंतु मुंबईकरांचे हाल करायचे आणि राजकीय फक्त वातावरण। एसटीच्या वेळेला 5.5 महिने संप चालवला
प्रत्येक गेटवर जाऊन भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी एसटी बाहेर पडू दिल्या नाहीत. त्यावेळेला लोकांचे हाल होत आहेत हे त्यांना जाणवलं नाही. परंतु सरकारला बदनाम करण्यासाठी, मला बदनाम करण्यासाठी त्यावेळेला संप चालवला गेला. आज एसटीची परिस्थिती आपण बघताय, किती वाईट परिस्थितीत एसटीचे कामगार आहेत. मी तरी त्यावेळेला महाविकास आघाडीच्या वतीने सरकारकडनं पैसे आणून त्यांचे पगार चालू करून दिले होते. सरकारकडने जबाबदारी घेतली होती आणि एसटीच्या इतिहासामध्ये सगळ्यात जास्त पगारवाढ माझ्या कारकिर्दीमध्ये त्याला दिली होती. परंतु बीएसटीच्या बाबतीमध्ये 6 दिवस मुंबईकरांचे हाल चाललेले आहेत. कोणाला लक्ष द्यायला वेळ नाहीये. शेवटी कामगारांना काल त्यांच्याकडे मुख्यमंत्र्यांकडे जावं लागलं आणि मध्यस्थी करू काल संप संपलेला. हा संप सर महाराष्ट्र के मान्सून से परंतु आता ज्या बसेस आता कंत्राटी जे कर्मचारी आंदोलन करतात त्यांनीच काल असे व्हिडिओ समोर आले होते की जे बीएसटीचे जे सरकारी कर्मचारी त्यांना अडवलं होतं कामावर जाण्यापासून. तर एक कंत्राटी कर्मचारी जे ते कुठेतरी आगामी सरकारच्या काळामध्ये वादामुळे, सरकारी जे कर्मचारी त्यांना कामगारांमध्ये अडचण वाद ठरू शकतात का? मला एकच कोणाचा तरी प्रश्न कळलेला आहे. बेस्ट कंत्राटी कर्मचारी जे संपावरती आहेत, बेस्ट प्रशासनाचे जे परमनंट कर्मचारी जे आहेत ते बेस्ट बसेस डेपोच्या बाहेर काढत होते. परंतु कामगारांचाच वाद जो आहे तो समोर आलेला आहे. कंत्राटी कर्मचारी परमनंट कर्मचाऱ्यांना अडवतात आहेत. कुठेतरी सरकारच्या धोरणामुळे कामगारांमध्ये वाद निर्माण होतोय, भांडणं होतात. आणि हेच कंत्राटी जी कर्मचारी मागणी त्यावेळेला सरकारचे लोक करत होते की यांना सरकारी सेवेत सामावून घ्या, आज आम्ही तीच मागणी करतोय. प्रश्नच मिटून जाईल. ज्या वेळेला महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेला एसटीच्या कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेत सामावून घ्या ही मागणी सतत भारतीय जनता पक्षातर्फे केली झाली होती. माझी आज त्या मागणीला आठवण करून देतो की तुम्ही सगळ्या एसटीच्या कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेत सामावून घ्या, बीएसटीच्या कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेत सामावून घ्या, म्हणजे हा प्रश्न मिटेल. कारण त्यांचीच मागणी होती. आता त्यांचं सरकार आहे, त्यांना पूर्ण करायला काहीच हरकत नाहीये आणि ते पूर्ण करू शकतात. कारण ही मागणी त्यांनी सरकारकडे केली होती. त्यावेळेला प्रत्येक नेत्याने सांगितलं होतं हे शक्य आहे, माझं शक्य आहे, तर त्यांनी हे पूर्ण करावं. सर महाराष्ट्र पालकमंत्री होते त्यावेळेला इलेक्ट्रिक बसच्या मागवण्यात आल्या होत्या. त्या आता डोकेदुखी ठरतात बेस्टच्या. आणि ठाकरे म्हणजे ठाकरेंच्या संघटनेचेच कर्मचारी संघटना आहेत तेच मागणी करतात की त्या बेस्ट बसमधून काढण्यात यावे. इलेक्ट्रिक बघा, महाराष्ट्रामध्ये इलेक्ट्रिकचं धोरण आदित्य ठाकरे साहेबांनी फार चांगल्या पद्धतीने राबवलं गेलं होतं. प्रदूषणमुक्त देश करण्याची घोषणा ही फक्त आदित्य ठाकरेंनी केलेली नाहीये, ही केंद्र सरकारने केलेली आहे. माननीय पंतप्रधान देखील हेच म्हणतायत की प्रदूषणमुक्त धोरण असलं पाहिजे, देशातलं प्रदूषण कमी झालं पाहिजे. डिझेल पेट्रोलचे भाव गगनाला भिडतायत. त्यामुळे इलेक्ट्रिक व्हेकल हा त्याच्यावरचा एक पर्याय आहे आणि म्हणून त्यांच्या काळामध्ये आम्ही ते इलेक्ट्रिकचं धोरण प्रमोट करत होतो. आता हे धोरण व्यवस्थित राबवण्याची जबाबदारी ही पुढच्या राज्यकर्त्यांची आहे. ज्यांच्या हातात सत्ता असते त्यांनी ते राबवायचं असतं. आता त्यांनी जर ते व्यवस्थित राबवलं नाही तर त्याला जबाबदार आदित्य ठाकरे असू शकत नाहीत. त्याला जबाबदार आता ज्यांच्या हातात सत्ता आहे ते आहेत आणि त्यांनी ते धोरण, पंतप्रधानांचं धोरण आहे, पंतप्रधानांचं धोरण जर हे सरकार राबवू शकत नसेल तर या सरकारचा उपयोग काय? सर, आदित्य ठाकरे यांनी काल सांगितलं की मुंबईमध्ये वाहनांना आतमध्ये यायचं असेल तर त्या 2 टोल्स, पूर्व द्रुतगती मार्ग आणि पश्चिम द्रुतगती मार्गावरच्या टोलचं जे कलेक्शन आहे ते MSRDC कडनं केलं जातं. परंतु त्याच्यावरती मनसेने आता टीका केली आहे. मनसे म्हणते की ज्यावेळेस तुम्ही सत्तेत होता त्यावेळेस मग तुम्हाला हा मुद्दा आठवला नाही का? त्यावेळेस आम्ही 65 टोल जे आहेत ते आंदोलन करून बंद केले, मग आता सत्तेतून बाहेर गेल्यानंतर हा मुद्दा का आठवतो? भाजप पण यावर म्हणते की आम्ही तुमचे भ्रष्टाचाराचे टोल बंद केले म्हणून तुम्ही आता हे रस्त्यावरचे टोल बंद. बघा, भाजपना आता हा नैतिक अधिकार गमावलेला आहे. भाजपचे भ्रष्टाचाराची एक प्रकरणं बाहेर येत आहेत आणि ते जुन्या कडीला ऊत आणण्याचा प्रयत्न करतायत. आणि म्हणून माझं म्हणणं असं आहे की जे विषय आम्ही आता मांडतोय एक हे लोकहिताचे प्रश्न आहेत. सरकार 5 वर्ष पूर्ण चाललं असतं तर प्रत्येक निर्णय काय पहिल्या वर्षात होत नाहीत, हे टप्प्याटप्प्याने निर्णय होत असतात. प्रायोरिटी असते सरकारची, त्या प्रायोरिटीप्रमाणे काम चालू होतं. काम खूप चांगलं चाललंय, परत आपल्याला ही संधी आयुष्यात मिळणार नाही म्हणून कट कारस्थान करून हे सरकार पाडलं गेलं. हे जर पूर्ण काळ चाललं असतं तर कदाचित अजून काही पूर्ण निर्णय झाले असते. सर मानसून सेशन के बाद, सर महाराष्ट्र के मानसून सेशन के बाद किशोरी ताई पे फिर से एफआईआर दर्ज हुआ मानसून सेशन के तुरंत बाद, तो उसके ऊपर आप क्या कहते हैं? देखो, ये जो आरोप जैसे मैंने बताया, जैसे मेरे ऊपर आरोप हुए हैं वैसे किशोरी ताई के ऊपर आरोप हुए हैं. इसकी जांच होगी, उस जांच में सब सच जो है
बाहर निकल के आएगा। लेकिन जब सच निकल के आएगा और उसमें अगर कोई फैक्ट नहीं होता है तो ये जो बदनामी होती है, मैं आज आपको वही सवाल पूछने के लिए यहाँ पर बुलाया हूँ कि इस दरमियान जो बदनामी होती है उसका हर्जाना कौन देगा? सर, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्यामध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यांनी फोनवर बोलणार असं म्हटलंय. नाही, मला माहित नाही. तुमच्याकडे काय माहिती असेल तर मला याच्या बाबतीतली काही माहिती नाही. आणि यालाच धरून असा प्रश्न आहे की काल मनसेनेते संदीप देशपांडे म्हणतात की जर फोन करायचा असेल तर गाजावाजा कसायला पाहिजे. पण मला एक गोष्ट कळत नाही की हा गाजावाजा केला कोणी? हे मीडियातनंच बातम्या येत आहेत. ना उद्धव ठाकरेंनी कुठे सांगितलं मी फोन केला, ना राज ठाकरेंनी सांगितलं की मला कोणाचा फोन आला. हे तुमच्यापैकीच कोणतरी फोन करून सांगत असेल. बट सर, क्या बातचीत अगर करते हैं तो क्या साहब तैयार है? क्योंकि बाला साहब की स्मारक अरे आप मुझे क्यों पूछ रहे हो? वो दो लोग जो बड़े लोग हैं वो आपस में डिसाइड करेंगे ना उन्होंने दोनों ने किसी ने कहा है, ना उद्धव ठाकरे ने कहा है, ना राज ठाकरे ने कहा है. तो आप क्यों कनेक्शन जोड़ रहे हो? तुम्ही किरीट सोमय्या यांनी केलेल्या खोट्या आरोपांवरती अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहात, त्यासाठी फाईट देखील करणार आहात. परंतु तुमच्या प्रकरणामध्ये आणि इतर जे आरोप करतात नेत्यांवरती एक मीडिया ट्रायल देखील खूप मोठ्या प्रमाणात करण्यात आले. जे चॅनल्स या संदर्भात होते त्यांच्या विरोधात देखील तुम्ही कारवाई करणार आहात किंवा काही? नाही, ही जेव्हा सुनावणी येईल त्यावेळेला ज्या चॅनलवर बदनामी झालेली आहे त्या चॅनलला देखील कोर्टामध्ये उत्तर द्यावं लागेल ना की त्यांनी कुठली सत्यता तपासून बघितली आणि त्याच्यावरती ही ट्रायल चालवली. सर, दिल्ली के सदन में नो कॉन्फिडेंस मोशन होने जा रहा है विपक्ष की तरफ से. शिवसेना की तरफ से डॉक्टर श्रीकांत शिंदे वहां पर भाषण करने वाले हैं. क्या आपको वहां पर पूछा गया था कि आप भाषण करेंगे नहीं? क्या आपके गुट को वहां पर मान्यता मिली है, नहीं मिली है? इसके ऊपर कुछ चर्चा हुई है? नहीं, उसका निर्णय तो लोकसभा में होगा और उसके बारे में जवाब वहां के गठनेता है वो देंगे. तो इस बारे में मातोश्री पर या नहीं, मुझे उसके बारे में ज्यादा जानकारी नहीं है. लोकसभा के जो हमारे गठनेता है विनायक राउत, वो इसके बारे में ज्यादा जवाब दे सकते हैं आपको. शेवटचा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. त्यांना पण 100 कोटी द्यावे लागतील. फक्त मोजायला तुम्ही या सगळे. नाही, पण सिरियसली तुम्ही लिगल नोटीस वगैरे पाठवणार? नाही, मी ऑलरेडी लिगल नोटीस दिली आहे. आता आम्ही परत देणार ना, आम्ही कोर्टात मेन्शन करणार आहे मॅटर. कारण ते पुढे काही झालं नाही. नाही, त्याचा प्रोसेस फार स्लो असतो, पण आता आम्ही परत त्याच्यामध्ये जाऊ ना. म्हणजे जोपर्यंत त्याच्यात एकदम पब्लिक अपॉलॉजी येत नाही, कारण बंद करा, ऑडिओ बंद करा. पण झालं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.